ज्या ज्या इमारती धोक्याच्या सावटीखाली आहेत त्या इमारती काढून घ्याव्या आणि त्या इमारती काढून लोकांचं त्याचं भविष्य वाचवावं. कारण आपल्याला ज्ञात आहे की पाचगणी महाबळेश्वरमध्ये वर राहणारा जो बंगला बांधणारा माणूस तो श्रीमंत माणूस आहे, पण त्याच्या पायथ्याला राहणारा कष्टकरी गरीब आणि शेतात डोंगरातून गवत नेणारा, डोंगरातून लाकूड गोळा करणारा आणि आपला उपजीविका चालवणारा एक सामान्य गरीब खाली जातो. या सामान्य गरीबाचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नसेल तर पाचगणी महाबळेश्वर परिसरामध्ये जी बेकायदेशीर बांधकामं चालू आहेत ती बेकायदेशीर बांधकामं तात्काळ उद्ध्वस्त करावी, डिमॉलिश करावी किंवा त्यांना सील करून ज्या अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने बंगले झालेले आहेत त्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी. त्यामध्ये सर्कल असेल, तलाठी असेल, तहसीलदार असेल आणि जे जे अधिकारी त्या दिनाला आहेत त्या सगळ्यांची चौकशी व्हावी. यासाठी आता आम्ही निवेदन देऊन आलेलो आहोत आणि जर हे सगळं दिलेल्या निवेदनावर कारवाई नाही झाली तर येत्या 4-5 दिवसानंतर एक मोठं आंदोलन होईल आणि जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर आमचा हक्क मागायसाठी याच पायरीवर पोतं टाकून बसून भीक मागू आंदोलन करणार की आमचं स्वातंत्र्य आम्हाला परत द्या. त्याचबरोबर आपल्याला टोलचा प्रकार माहिती आहे. अनेकदा आम्ही सांगितलं की हे टोलचे रस्ते निकृष्ट दर्जाचे आहेत. या रस्त्यावर वाहनं चालत असताना वाहनांचे टायर फुटत आहेत. या रस्त्यावर चालताना लोकांचे ॲक्सिडेंट होत आहेत आणि खड्ड्यांचं साम्राज्य असलेलं हे जे हायवे आहे म्हणजे काय म्हणून एक्सप्रेस हायवे पण म्हणूया तो जो हायवे आहे त्या हायवेवरती नॅशनल हायवेवरती टोल आकारणी बंद करावी. नो सर्व्हिस नो टोल. म्हणजे जोपर्यंत तुम्ही आम्हाला सुरक्षित रस्ता देत नाही, जोपर्यंत आम्हाला सुरक्षित घरी जायची हमी देत नाही आणि आमच्या गाडीला इजा होणार नाही याची हमी मिळणार नाही तोपर्यंत टोल घेऊ नये. मात्र तरीही टोल नाकारला जातोय. मध्ये पुलाची कामं चालू आहेत, खड्डे पडलेले आहेत, डायव्हर्शन चालू आहे आणि टोल जिथं घेतला जातो या टोलवर सुद्धा खड्डे पडलेले आहेत. तरीही आमचं कोणी ऐकायला तयार नाही आणि टोलची वसुली मात्र सुरू आहे. आता ही वसुली कुणाच्या खिशात जाते, कुणाच्या घशात जाते, कोण अधिकारी त्याच्या मागे आहे याचंही आता तपास होणं काळाची गरज आहे. आणि म्हणून हा टोल येत्या 4 दिवसात बंद नाही झाला तर टोलवर आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेऊ आणि टोलवर पडलेल्या खड्ड्यात आम्ही वृक्षारोपण करू. त्याचबरोबर आपल्याला माहिती असेल आता एक महत्त्वाचा विषय आहे की ज्या सरकारनं दारू पिऊन मेलेल्या माणसांना 5 लाख रुपये दिले. किती दिले? 5 लाख रुपये. गाडी चालवताना टेम्पो घसरणाऱ्या माणसाला 5 लाख रुपये दिले. पण जी पोरं आपल्या घराचा भविष्याचा आधार होते, भारताचं भविष्य होतं, UPSC MPSC करणारी पोरं, इंजिनिअरिंग करणारी मुलं आंबेनळी घाटात ॲक्सिडेंट होतो आणि ती मुलं 808 पोरं एका जागी मरतात. त्या मुलांची कोचेष्टा करून त्यांना 1 लाख रुपये दिलेले आहे. त्याबाबतचा प्रस्ताव वर जरी पाठवला असला तरी ही सरकारने केलेली कुचेष्टा आहे आणि म्हणून या कुचेष्टेचं उत्तर देण्यासाठी आता आम्ही सज्ज आहोत. आम्हाला भीक नको आहे, अधिकार हवा आहे आणि म्हणून त्या पोरांना जर 5 लाख रुपये मंजूर नाही झाले तर मात्र आम्ही याच्यावरती लवकरच तीव्र आंदोलनाचा विचारात आहोत. त्यामुळे असे अनेक प्रश्न आहेत. आता किती प्रश्न बोलावं तेवढे प्रश्न कमी आहेत. त्यामुळं आपण सगळ्यांनी जरा याकडे लक्ष वेधावं आणि नागरिकांना आवाहन करतो जर रोडवर खड्डा असेल तर टोलच देऊ नका. टोल जर मागितला तर मला फोन करा, मी तुमच्या मदतीला धावून येतो आणि आपण या रस्त्यावर चाललेली बेकायदेशीर टोल वसुली थांबवूया.